इयत्ता 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कृतीपत्रिकेचा आराखडा. कृतीपत्रिकेचा आराखडा म्हणजे समजलं तुम्हाला? कृतीपत्रिकेचा आराखडा म्हणजे पेपर पॅटर्न, जो तुम्ही 80 गुणांचा 80 मार्क्सचा जो पेपर लिहिणार आहात तो कसा असतो, क्वेश्चन कसे असतात ते आपण आज पाहणार आहोत. प्रश्न पहिला असतो पठित गद्य. पठित गद्य म्हणजे सीन पॅरेग्राफ. 7 मार्क्सचे तुम्हाला 2 सीन पॅरेग्राफ असतात. प्रश्न पहिल्यामध्ये असतो सीन पॅरेग्राफ 7 मार्क्स 7 गुणांसाठी आणि असतो सीन पॅरेग्राफ पठित गद्य 7 गुणांसाठी. आणि जो असतो तो असतो अनसीन पॅरेग्राफ. अनसीन पॅरेग्राफ म्हणजे जो आपल्या अपठित गद्य, जो आपल्या टेक्स्टबुकमध्ये तो लेसन वगैरे नसतो, तो बाहेरून दिलेला असतो, त्याला म्हणतात अनसीन पॅरेग्राफ. आणि या पॅरेग्राफवर तुम्हाला 4 गुणांसाठी प्रश्न विचारलेले असतात. ते नॉर्मल आकृतीबंध पूर्ण करा, वन वर्ड आन्सर म्हणजे एका शब्दात उत्तर, एका वाक्यात, असे प्रश्न तिथे दिले असतात. त्याची उत्तरं तुम्हाला पॅरेग्राफ परिच्छेदातच मिळतात. तर अशा प्रकारे प्रश्न पहिला जो असतो तो एकूण 18 गुणांचा असतो. 7 गुणांसाठी जो असतो तो सीन पॅरेग्राफ, फर्स्ट सीन पॅरेग्राफ. 7 मार्क्स. दुसरा सीन पॅरेग्राफ जो आहे सेकंड सीन पॅरेग्राफ 7 मार्क्स. आणि जो असतो तो अनसीन पॅरेग्राफ अपठित गद्य, तो असतो 4 मार्क्स. ते टोटल 18 मार्क्सचा तुम्हाला क्वेश्चन फर्स्ट प्रश्न पहिला असतो. त्याच्यामध्ये उपप्रश्न असतात आ ई. ओके. सेकंड प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा हा 16 गुणांसाठी असतो. हा असतो पद्य विभाग. पद्य विभाग म्हणजेच सीन पोयम असतात, ज्या पठित पद्य म्हणजेच पोयम, ज्या तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये तुम्ही शिकलेले आहात. तुमच्या टेक्स्टबुकमधले ज्या पोयम असतात त्या पोयम्स तुम्हाला स्टॅन्झा पोयम दिली जाते आणि त्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला उपप्रश्न जे सब क्वेश्चन्स असतात ते आणि मध्ये असतो स्टॅन्झावर तुम्हाला आन्सर, स्टॅन्झा दिलेली असते, त्याच्यावरून क्वेश्चन दिलेले असतात. आन्सर स्टॅन्झामधून तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, पोएममधून फाइंड आउट करायचं आणि ते लिहायचं असते. त्यामध्ये तुम्हाला कधी एका शब्दात उत्तरे, आकृतीबंध पूर्ण करा किंवा एका वाक्यात उत्तरे, काव्य सौंदर्य म्हणजे कवितेच्या ओळी, सेंटेन्स तुम्हाला दिलेले असतात, त्याचं मिनिंग तुम्हाला लिहायचं असते आणि शब्दांचे अर्थ लिहा. शब्दांचे अर्थ लिहा हे 2 मार्क्ससाठी कंपल्सरी येतेच. मग त्या 2 मार्कासाठी शब्दांचे अर्थ, जे कवितेमधील शब्द दिलेले असतात त्याचं अर्थ म्हणजे मिनिंग तुम्हाला लिहायचे असतात. तर असं टोटल 8 मार्क्सचा हा प्रश्न दुसरा मधला सब क्वेश्चन उपप्रश्न असतो. मध्ये जे असते ते रसग्रहण. प्रश्न दुसरा जो असतो तो देखील 8 मार्क्सचा असतो. प्रश्न दुसरा 8 मार्क्स आणि देखील 8 मार्क्सचा असतो. 8 मार्क्सचा 8 गुणांचा असतो. त्यामध्ये रसग्रहण, त्यामध्ये तुम्हाला 2 पोयम दिलेल्या असतात, 2 पोयमची नावं दिलेली असतात. त्या पोयमच्या वर तुम्हाला एका पोयमचे तुम्हाला, एका कवितेचे तुम्हाला रसग्रहण लिहायचं असते. त्या रसग्रहणमध्ये तुम्हाला 5 पॉइंट असतात. कवितेचे कवी, कवितेचा विषय, कवितेतून मिळणारा संदेश अथवा कवितेतील दिलेले ओळ, सेंटेन्स दिलेले असते त्याचं मिनिंग लिहायचं असते, शब्द दिलेले असतात त्याचे मिनिंग असते. तशा प्रकारे 8 मार्क्स म्हणजे 8 मार्क्ससाठी रसग्रहण असते. 2 पोयम असतात, तुम्हाला ऑप्शन असते, त्याच्या वर तुमचं एका पोयमचं रसग्रहण करायचं. ओके. आता प्रश्न तिसरा जो असतो विभाग 3, त्याच्यामध्ये स्थूल वाचन म्हणजे रॅपिड रिडिंग, जे तुम्हाला शिकवलेले असे 4 इयत्ता 10वी मध्ये 4 रॅपिड रिडिंग आहेत. त्यातील तुम्हाला 3 त्या रॅपिड रिडिंगवर तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातात. एनी 2 करायचे असतात 6 मार्क्ससाठी, 6 गुणांसाठी. प्रश्न चौथा जो आहे तो तुम्हाला ग्रामर, भाषा अभ्यास, व्याकरण या घटकावर असतो. त्याच्यामध्ये त्याचे देखील विभाग असतात आणि एकूण 16 गुणांचा असतो, 16 मार्क्सचा असतो. पहिला प्रश्न व्याकरणामध्ये मध्ये असतो. पहिला प्रश्न असतो वाक्यप्रकार ओळखा. तुम्हाला माहिती असेल की आपले वाक्यप्रकार जे आहेत, फाइंड आउट. तुम्हाला सेंटेन्स दिलेली असेल, त्या सेंटेन्सचा प्रकार, जो वाक्य दिलेलं असेल त्या वाक्याचा प्रकार तुम्हाला विचारला जातो.
2 मार्क्ससाठी 2 तुम्हाला सेंटेन्स दिलेले असतात, 2 मार्क्ससाठी 2 सेंटेन्स असतील. त्याच्यानंतर वाक्य रूपांतर, मतलब तुम्हाला सेंटेन्स दिलेली असेल आणि ब्रॅकेटमध्ये कोणत्या त्याच्या प्रकारामध्ये रूपांतर करायचं, चेंज करायचं ते ब्रॅकेटमध्ये दिलेलं असते. एक्झाम्पल, एक वाक्य दिले त्याच्या बाजूला तुम्हाला आज्ञार्थी करा, प्रश्नार्थी करा असं दिलेलं असते. त्या ब्रॅकेट पाहून तुम्हाला ते चेंज दी सेंटेन्स तुम्हाला चेंज करायचे असते दुसऱ्या प्रकारामध्ये. त्याला म्हणतात वाक्य रूपांतर. ते देखील 2 मार्क्ससाठी. आणि नंतर वाक्प्रचार. वाक्प्रचार तुम्ही हिंदीमध्ये त्याला मुहावरे म्हणतात. हे वाक्प्रचार तुम्हाला तिथे 3 दिलेले असतील. वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आणि वाक्यात उपयोग करायचा म्हणजे सेंटेन्स बनवायचे. ते असते 4 गुणांसाठी. 3 असतात, एनी 2 करायचे असतात. त्याचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे 1 मार्क्ससाठी आणि 1 मार्क्ससाठी त्या वाक्प्रचाराचा वाक्यात देखील उपयोग करायचा आहे. हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. प्रश्न 4मध्ये जो आहे तो आपल्या भाषिक घटकावर आधारित असतो. तो देखील 8 गुणांचा असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, एक वचन, अनेक वचन, लिंग बदल, लेखन नियमानुसार मतलब अचूक शब्द ओळखा. तुम्हाला 4 शब्द दिलेले असतात, ज्यातून राईट जो स्पेलिंग मिस्टेक नसलेला शब्द आहे तो शोधून लिहायचा, त्याला म्हणतात अचूक शब्द ओळखा. हे दिलेलं असते. वाक्य लेखन नियमानुसार लिहा, म्हणजे काही सेंटेन्स दिलेले असतील त्याच्यामध्ये जे स्पेलिंग मिस्टेक असते ती स्पेलिंग ते जो वर्ड आहे त्याला करेक्ट करायचं. स्पेलिंग करेक्ट करून पुन्हा वाक्य लिहून त्या जी करेक्ट स्पेलिंग केली तर आपण त्याला अंडरलाईन करायची. असा देखील हे देखील प्रश्न येऊ शकतात. विरामचिन्हे तुम्हाला घालायचं, पूर्णविराम, अपूर्णविराम, ते विरामचिन्ह ओळखण्यासाठी पण येऊ शकतात किंवा सेंटेन्समध्ये तुम्हाला ते यूज करायचे आहेत असं देखील येऊ शकते. तर अशा प्रकारे ग्रामर, व्याकरण भाग आहे तो टोटल 16 मार्क्ससाठी येतो. आणि वाक्यप्रकार, वाक्य रूपांतर, वाक्प्रचार हे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतात. ते तुम्हाला त्यामध्ये मार्क्स, गुण मिळवण्याची खूप संधी असते. प्रश्न 5 मध्ये उपयोजित लेखन म्हणजे रायटिंग स्किल. याच्यामध्ये तुम्हाला माहितीच की प्रश्न 5 मध्ये याच्यामध्ये तुम्हाला पत्र असते. पत्राचे 2 प्रकार दिलेले असतात, औपचारिक आणि अनौपचारिक, फॉर्मल, इनफॉर्मल. आणि या दोघांपैकी तुम्हाला एक पत्र लिहायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे सारांश लेखन, समरी रायटिंग हा देखील एक ऑप्शन इथे तुम्हाला उपलब्ध होतो. त्या समरीसाठी तुम्हाला जो अनसीन पॅरेग्राफ दिलाय ना, प्रश्न पहिला मध्ये जो अनसीन पॅरेग्राफ आहे त्या पॅरेग्राफची, त्या परिच्छेदाचं तुम्हाला समरी इथे तुम्ही लिहू शकता. तर अशा प्रकारे प्रश्न 5 मध्ये तुम्हाला 3 ऑप्शन आहेत, फॉर्मल लेटर, इनफॉर्मल लेटर आणि समरी रायटिंग म्हणजेच औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र आणि सारांश लेखन. हे तुम्हाला 6 गुणांसाठी तुम्हाला लिहायचं असते. एनीवन लिहायचं, फॉर्मल लेटर और इनफॉर्मल लेटर और समरी रायटिंग, सारांश लेखन. तिघांपैकी तुम्हाला एकच लिहायचं आहे 6 गुणांसाठी. प्रश्न 5 प्रश्न 5 मध्ये तुम्हाला जाहिरात लेखन, ॲडव्हर्टाइजमेंट, बातमी लेखन आणि कथा लेखन हे तुम्हाला म्हणजेच प्रत्येकी 5-5 गुणांसाठी, असं 10 गुणांचा हा प्रश्न आहे. प्रश्न 5 हा 10 गुणांचा प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन असतात, जाहिरात लेखन म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट, बातमी लेखन, रिपोर्ट रायटिंग आणि कथा लेखन, स्टोरी रायटिंग. तिघांपैकी तुम्हाला एनी 2 करायचं आहे 10 मार्क्ससाठी. ओके. आणि प्रश्न 5 लेखन कौशल्य म्हणजेच तुम्हाला याच्यात एसे रायटिंग जे आहे, तुम्हाला हे 3 एसेचे 3 प्रकार दिलेले असतात, वर्णनात्मक लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन अशा प्रकारचे असतात, प्रसंग लेखन किंवा वर्णनात्मक. तर असे 3 ऑप्शन असतात. त्याच्यापैकी एनी 1 सब्जेक्टवर तुम्हाला एसे लिहायचं आहे 8 गुणांसाठी. किती गुणांसाठी? 8 गुणांसाठी, 8 मार्क्ससाठी. अशा प्रकारे तुमचा इयत्ता 10वीचा पेपर, पूर्ण पेपर 80 मार्काचा असतो. तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला इथे आणि पूर्ण 3 तासामध्ये हा पेपर तुमचा कव्हर झाला पाहिजे. सर्व प्रश्न आपण सोडवलेच पाहिजे. पूर्ण वर्षाची मेहनत त्या दिवशी तुम्ही दाखवलीच पाहिजे. हे लक्षात घ्यायचं आहे. ऑल दी बेस्ट.